शक्तीपीठबाबत योग्य मार्ग काढू पृथ्वीराज देशमुख. स्थानिक आमदार, बाधित शेतकरी आणि प्रशासनासोबत लवकरच बैठक. नियोजित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जातो आहे. या महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव तालुक्यातील शेती बाधित होणार आहे. याबाबत पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विश्वजित कदम आणि तालुक्यातील सर्व पक्षीय नेते यांच्यासह बाधित शेतकरी आणि प्रशासन यांची लवकरच एकत्रित बैठक घेऊन यावर योग्य तो मार्ग काढू, असे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी म्हटलं आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग नियोजित झालेला असून हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जातो आहे याबाबतचा सर्वे समोर आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बागायत शेती बाधित होते आहे. बाधित शेतकऱ्यांच्यामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे. याबाबत राजकीय प्रतिनिधींनी लवकरच भूमिका मांडणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत पलूस कडेगाव तालुक्यातील पुणे पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विश्वजित कदम, सर्वपक्षीय नेते, बाधित शेतकरी आणि प्रशासन यांची कडेगाव प्रांत कार्यालय येथे एकत्रित बैठक लवकरच आयोजित करणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने बाधित शेतकऱ्यांची भूमिका काय आणि प्रशासनाची भूमिका काय हे विचारात घेऊन या शक्तीपीठ महामार्गाबाबत योग्य तो मार्ग काढू, असे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी म्हटलं आहे.